निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली आणि याच निमित्तानं पहाटे 4:30 वाजता गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते पूजा झाली। यात्रेच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झाले। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा पार पडलेली आहे। पौषवारीचा उत्सव सध्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुरू आहे, त्यामुळे शेकडोच्या संख्येने दिंडे आलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने वारकऱ्यांनी संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी फुलून गेलेली आहे। आपण बघतोय पहाटेपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। नेमकी पौषवारीचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात। माऊली, पौषवारी का केली जाते, काय महत्त्व आहे? या ठिकाणी पौषवारी खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ज्यावेळेस पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्तानं जाते, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर त्या दरम्यान नगर येथे त्या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा होत असतो आणि समाधी सोहळा होत असताना वारकरी परत त्र्यंबकेश्वर येथे येऊ शकत नाही, म्हणून ही सर्व संतांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या चर्चेच्या माध्यमातून ही पौषवारी हा यात्रा उत्सव ठेवलेला आहे। पूजेचं स्वरूप कसं असतं? जे काही शास्त्रानुसार करावं लागतं असे 2 ते तास, जसं पंढरपूर येथे आळंदी येथे जी पूजा होत असते यथाविधी प्रमाणे, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये विधी होत असते। जी पंढरपूरला महापूजा होत असते, शासकीय पूजा होत असते, त्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये देखील निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये ही पूजा पार पडत असते। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।